Hello student, today discuss mathematics paper first chapter names vectors point applications of vectors to geometry. Previous lecture I have studied the sections formula is related to the internal sections formula and external sections formula. It is depending by the geometry. Geometry means the different diagram, triangle shape, quadrilateral shape और सर्क्युलर शेप जे आपल्या डायग्राम आहे त्यांचा वेक्टरशी असलेलं आपण रिलेशन्स पाहू. फर्स्ट रिलेशन्स घेतो द मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कंटिन्युअस. तर इथे आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला ए बी सी आणि त्या तिन्ही पॉइंट्स जे तीन साइड आहेत ए बी बी सी आणि सी ह्या तिघींना आपण मीडियन्स म्हणजे काय तर त्यांच्या मिड पॉइंटला डिवाइड करणारी लाईन समोरच्या पॉइंट्स मधून काढली. म्हणजे ॲज एक्झाम्पल आपण ए बी ह्या लाईनचा मिड पॉइंट एफ तो कुठून ड्रॉ केला सी पासून एफ कडे. सिमिलर बी सी या लाईनचा मिड पॉइंट डी तो कुठून ड्रॉ करतो आपण ए टू डी हा मिड पॉइंट ए सी या लाईनचा मिड पॉइंट ई आणि तो आपण बी ई. हे तिन्ही मिड पॉइंट जर समोरच्या पॉइंट्सला जॉईन केले तर ते तिन्ही एकाच पॉइंटला येतात. आर congruent means our intersection at one point. This point is G point. आणि त्या पॉइंट्सला आपण काय म्हणतो सेंट्रॉइड पॉइंट. तर सेंट्रॉइड पॉइंटचा आपण फॉर्म्युला पाहिला होता तो काय होता ॲज कम्पेअर टू द पॉइंट्स ट्रायंगलच्या पॉइंट्स ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3. तर त्या कन्सेप्टनी आपल्याला हे रिलेशन्स प्रूव्ह करायचं आहे युजिंग बाय द इंटरनली सेक्शन्स फॉर्म्युला by F, D and E points. Is that clear? आपल्याला कन्सेप्ट कळला की आपल्याला ह्या डायग्रामचं काय करायचं आहे ते. ओके. सेक्शन्स केले तिथे लिहून घेतले. लेट A B C are the three vertices. Means 3 point A B C of triangle. Let point D, E and F दिलेल्याप्रमाणे काय be the midpoint of side BC, AC and AB रिस्पेक्टिव्हली. ज्याप्रमाणे तुम्ही डायग्रामचं कन्स्ट्रक्शन्स करणार आहे त्याप्रमाणे आपल्याला सेंटेन्स लिहायचे. अँड ए बार बी बार सी बार डी बार ई बार अँड एफ बार. स्मॉल लेटर्स मध्ये काय असतात पोझिशन्स वेक्टर ऑफ पॉइंट. कोणत्या पॉइंटचे ए बी सी डी ई एफ अँड जी. जी हा आपला सेंट्रॉइडचा पॉइंट. तर आपल्याला हे तिन्ही लाईन्स बी ई सी एफ आणि ए डी हे एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होते प्रूव्ह. त्यासाठी आपण यूज करतोय इंटरनली सेक्शन्स फॉर्म्युला बाय द मिड पॉइंट फॉर्म. कन्सिडर करू पॉइंट डी साठी म्हणजे डी बार साठी डी बार हा कुणाचा मिड पॉइंट आहे म्हणजे डी हा कुणाचा मिड आहे तर बी आणि सी चा. म्हणजे इथे काय आहे ना बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 2. पण एका पॉइंट्स is therefore 2d bar is equal to b bar plus c bar. इथे जे आपण थेरम अप्लाय करतो ती सेंट्रॉइड. मग सेंट्रॉइडची थेरम काय a bar plus b bar plus c bar डिवायडेड बाय 3. मी LHS आणि RHS मध्ये इथे a bar मिसिंग आहे आणि डिवायडेड बाय 3 ते दोन्ही ऍड करतो. therefore 2d bar प्लस ए बार इकडे सुद्धा ए बार प्लस बी बार प्लस सी बार ह्याला डिवायडेड बाय 3 ह्याला डिवायडेड बाय 3. म्हणजे 2d बार प्लस ए बार डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3. म्हणजे हा डी पॉइंट आणि ए पॉइंट हे कसे इंटरनल इंटरसेक्ट होत आहे 2 प्लस 1. ज्यावेळेस इथे मल्टिपल फॅक्टर नसतो असतो काय असणार आहे 1. म्हणजे खाली म्हणजे हा झाला m हा झाला n खाली काय येतं m प्लस n. म्हणजे खालचा तुमचा रिलेशन्स 2d बार प्लस 1a बार डिवायडेड बाय 2 प्लस 1. आणि हा जो फॉर्म्युला ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवायडेड बाय 3 तुम्ही तसाच लिहू.
नंतर आपण त्याचं रिलेशन त्याचं डायरेक्ट प्रूव्ह केलं तरी चालेल. हे झालं फर्स्ट साठी. सेकंड मिड पॉइंट काय ई बार मीन्स ई बार कुणाचा तो मिड पॉइंट आहे ए बार आणि सी बारचा. ए बार प्लस सी बार divided by 2 means therefore 2e bar is equal to a bar plus c bar. अगेन सेंट्रॉइड पॉइंटच्या कंप्लीट साठी ते काय पाहिजे b बार. इनकम्प्लीट आहे की नाही, इथे b बार ऍड होणार, इथे b बार ऍड होणार. means therefore 2e bar plus b bar is equal to a bar plus b bar plus c bar. LHS ला 3 ने डिवाइड करतो, RHS ला 3 ने डिवाइड. सिंपल रिलेशन्स. पुन्हा इथे आता इंटरनलचा फॉर्म्युला तयार झाला. m e बार प्लस 1 into b बार म्हणजे हा e बार आणि हा b बार. मग इथे काय होत आहे सेट 2e बार प्लस 1b बार divided by 2 plus 1 is equal to a bar plus b bar plus c bar divided by 3. म्हणजे तुमचा ह्या दोघांचा RHS पाहिला तर सारखा येतो, LHS ह्या दोघांचा इंटरनल रेशो आहे, इथे ह्या दोघांचा इंटरनल रेशो. तिसरी कंडिशन काय f बार. f बार कोणाचा मिड पॉइंट आहे a बार आणि b बारचा. म्हणजे इथे a बार प्लस b बार is therefore 2f bar is equal to a bar plus b bar. इथे काय मिसिंग आहे तर प्लस c बार. LHS आणि RHS ला दोन्ही घेऊ. प्लस c बार is equal to a bar plus b bar plus c bar divided by 3. सगळ्यांचा RHS एक सारखाच येतो. इथे a बार मिसिंग होता, इथे b बार मिसिंग होता, इथे c बार. LHS आणि RHS दोघांकडे ऍडजस्ट केले. म्हणजे तुमचं therefore 2f bar plus 1c bar is equal to 2 plus 1 is equal to a bar plus b bar plus c bar divided by 3. जर सगळ्यांचा जर आपण RHS पाहिला तर तो सारखाच आहे. मग RHS सारखा याचा अर्थ LHS सुद्धा कसा आहे सारखाच आहे ना. तो काय येतोय 2d bar plus a bar divided by 2 plus 1 2e bar plus b bar divided by 2 plus 1 2f bar plus c bar divided by 2 plus 1. म्हणजेच हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होतात. म्हणजे एकच पॉइंट कोणता आहे इज इक्वल टू a bar plus b bar plus c bar divided by 3. त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रॉइड मीन्स G bar. असं आपला सिंपल कन्सेप्ट आहे. मीन्स कॅपिटल G इज द सेंट्रॉइड पॉइंट्स ऑफ ट्रायंगल ABC. तो काय आपला सेंट्रॉइड पॉइंट आहे. therefore line AD BE and CF are congruent at a point G by the internally ratio 2:1. म्हणजे हे जे सगळे जे रेशो आहे ते सुद्धा 2:1 2:1 2:1. तो सगळेच्या सगळे कोणत्या इंटरनल रेशियोज मध्ये इंटरसेक्ट रेशो घेतात तर 2:1. Therefore 3 medians BE AD and CF are congruent. काही नाही आपल्याला सिंपल मिड पॉइंटच्या थेरम दाखवायचे. एकदम शॉर्टकट्स मध्ये लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे इक्वेशन्स लिहून डायरेक्ट हे इक्वेशन्स लिहिलं तरी चालतं. कारण आपल्याला ते फक्त कंपेअर करायचं LHS आणि RHS. तर सगळ्यांचा RHS सारखा येतो. तो RHS मध्येच काय सेंट्रॉइड. समजलं फर्स्ट ऍप्लिकेशन. आता आपण सेकंड ऍप्लिकेशन बायसेक्टरचं. जसं इथे आपण मीडियनचे तसं बायसेक्ट. जर अँगल बायसेक्ट केले तर रिलेशन्स काय.
Second, applications of vectors to geometry. The angle bisector of triangle are congruent. याच्या आधी आपण the medians of triangles are congruent पाहिले. आता आपण angle bisector. इथे आपल्याला ह्या ट्रायंगलचे 3 अँगल दिले, A, B, C हे 3 अँगल आहेत आणि त्यांचे अँगल हे बायसेक्ट झाले. म्हणजेच AD अँगल A चा बायसेक्ट काय झाला, AD की जो समोरच्या BC लाईनला D ह्या पॉइंट्सला काय करतो, इंटरसेक्ट करतो. म्हणजे AD ही लाईन अँगल CAB ची बायसेक्टर आहे आणि ती समोरच्या BC ला कुठे इंटरसेक्ट करते, D ला. सिमिलरली B ह्या अँगलचा बायसेक्टर BE ही लाईन आहे ती AC वरती E ह्या पॉइंटला इंटरसेक्ट करते आणि C ह्या अँगलचा बायसेक्टर CF आणि तो AB ला F या लाईन मध्ये F या पॉइंट्स मध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. असे हे 3 आणि हे 3च्या 3 या पॉइंट्सला काय होतात, एकत्र. ते आपल्याला शोधून करून दाखवायचं आर कॉन्ग्रुएंस. इथे आपण कन्सिडर करतोय AB ची लेंथ Z आहे, BC ची लेंथ X आहे आणि AC ची लेंथ काय, Y. जर मी इकडे एक्सप्लेनेशन्स मध्ये काय सांगतोय, या दोन म्हणजे ही लाईन मी प्रेझेंट कन्सिडर करा आणि ही आपण फक्त एका D ह्या पॉइंट विषयी बोलू. तर D ह्या पॉइंट्सनी BC लाईनला इंटरनली डिवाइड्स केलंय, B to D आणि D to C. पण मला संपूर्ण लेंथची व्हॅल्यू माहिती आहे, B पासून C त्याचा रेशो माहिती आहे. मला व्हॅल्यू कुणाची माहिती आहे, AB आणि AC. तिथे दोन ट्रायंगल तयार होतात, CAD आणि दुसरा DAB. बरोबर आहे. असे किती तयार होतात, दोन ट्रायंगल. तर हा अँगल दोघांचा कसा आहे, सारखा आहे. त्याच्यानंतर इथे तयार झालेला हा अँगल सुद्धा कसा आहे, सारखा आहे. म्हणजे जर हे दोन अँगल सारखे असतील, कन्सिडर करू म्हणजे हे लाईन्स अँगल सारखे आहेत, म्हणजे त्यांची ही डिव्हायडेशनचा रेशो सुद्धा काय असतात, रिलेटेड टू द AC अँड AB. म्हणजे AB आणि AC चा जो रेशो आहे तोच रेशो तुमचा BD आणि DC चा असणार आहे. हे तुम्ही गेल्या वर्षीच्या थेरम्स 10 मध्ये जी थेरम होती 10 सेकंड त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे जो तुमचा साइडचा रेशो असतो तोच राहिलेला ह्या सुद्धा साइडचा रेशो येणार आहे की नाही, या दोन ट्रायंगल्स मध्ये. म्हणून द रेशो ऑफ AB आणि AC तो काय, Z/Y. तोच रेशो तुमचा BD आणि DC असणार आहे, Z/Y. असं आपलं काय सिंपल कन्सेप्ट. मग जसं आपण D पॉइंटचा घेतलाय तसाच E पॉइंट साठी. मग E पॉइंट साठी काय होणार आहे, X आणि Y येणार आहे. त्याच्यानंतर F पॉइंट साठी काय येणार आहे, F हा पॉइंट झाला आपला. इकडचे हे दोन अँगल X आणि Y याप्रमाणे आपले रिलेशन्स काय होतील, तयार होत जातील. येते लक्षात. तर आपल्याला हे सुद्धा इंटरनली रेशोच्या फॉर्म मध्येच काय करायचं, एक्सप्लेन करायचं. Write the simple explanations. Let ABC are the vertices of triangle. Let XYZ be the length of side BC, AC and AB respectively. हे जे पॉइंट्स आहेत सर्वांचे पोझिशन A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार and H बार. Be the positions vector of points A, B, C, D, E, F and I. ह्या सगळ्यांचे काय लिहिले आपण पोझिशन्स. आपण हे सिंपल रिलेशन्स कसं करतो, फक्त एकच आपण पाहणार. द अँगल A बायसेक्टर AD meets the side BC at point D. And the point D is divided sec BC is the internal ratio Z/Y. कशा आपण जे ट्रायंगल एक्सप्लेन केलं तेच AB आणि BC चा जो रेशो असतो तो ह्या दोघांचा BC आणि DB चा बाय द इंटरनली डिव्हिजन्स फॉर्म्युला. मग D बार चा असलेला फॉर्म्युला काय आहे, D बार इथे ZC बार प्लस YB बार
डिवायडेड बाय z प्लस y. आपला सिंपल रिलेशन्स काय आहे? z हा z इथे समोर आणि ह्या y ने त्याच्या बाजूला म्हणजे y b बार. आपण x सॉल्व करू म्हणजे आपल्याला बाकीचे रिलेशन. therefore b बार z plus y is equal to z c bar plus y b bar. इथे कोणती टर्म मिसिंग आहे? तर ही x ची टर्म आणि हा a चा आहे. आपण ते दोन्हीकडे ऍड करू जे आपण मिनिटला केलं होतं त्याचप्रमाणे x a bar is equal to x a bar plus y b bar plus z c. आपल्याला याचा इंटरनली रेशो दाखवायचा. मग इंटरनली रेशो काय येतो? हा m फॅक्टर झाला, हा n फॅक्टर झाला. मीन्स m d bar plus n a bar divided by m plus n. मग ते m plus n काय आहे? z plus y एक ब्रॅकेट आणि दुसरा x is equal to x plus y plus z. इथे सुद्धा तेच आहे x plus y plus z. तर मी ह्या ब्रॅकेट सारखे घेतो म्हणजे तुमचं आलेलं सिंपल रिलेशन्स काय तयार होत आहे? therefore z plus y b bar plus x a bar divided by z y plus x is equal to x a bar plus y b bar plus z c bar divided by x plus y plus z. आणि हेच तिन्ही पॉइंट्स मीन्स सिमिलरली ॲट पॉइंट E M. जर आपण इथे सिंपल सिमिलरली कन्सेप्ट जर ऍड केला आणि मला आता E पॉइंट तर E ला काय आलं? x आणि z. बरोबर आहे की? मग x a बार z c बार x a bar plus z c bar divided by x plus z. म्हणजे इथे मिसिंग टर्म काय? y b bar y b bar म्हणजे इथे पुन्हा ते झालं की नाही x a bar plus y b bar plus z c bar. इथे x plus z e bar plus y b bar म्हणजे इथला असलेले हे काय झालं? x plus z आणि इथे y. सेम इथे काय होतंय आपलं? सॉरी z plus y आणि इथे x. इथे x plus y आणि इथे z. म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही पुन्हा काय झाले? एकाच पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतात आणि तो पॉइंट्स म्हणजे ट्रायंगलचा मिड पॉइंट असतो. हे तिन्ही आपण ह्याच रिलेशन्सने दाखवणार आहोत. इथे लक्षात. सिमिलरली E चा आलं तसंच f बार f साठी काय येतोय? y and x means x a bar plus y b bar divided by x plus y. म्हणजे इथं तिसरी टर्म कोणती मिसिंग आहे? z c bar. z आणि c bar इकडे ऍड करा म्हणजे इथे काय आलं? x plus y f bar plus z c bar x plus y आणि इथे z आलं की नाही? म्हणजे तुमचे सगळे पॉइंट्स कुठे येतात? आर कॉन्ग्रुएंट्स. आपल्याला फक्त एकच दाखवायचं आणि सिमिलरली e बार आणि f बारचा कन्सेप्ट काय करायचं आपल्याला लिहायचं. तर आता e बार साठी काय येणार? x plus z e bar plus y b bar divided by x plus y plus z is इथे x plus y f bar plus z c bar divided by x plus y plus z. हे काय झालं? प्रत्येक is equal to x a bar plus y b bar plus z c bar divided by x
प्लस वाय प्लस झेड या तिघांसाठी आपण एकच कॉन्ग्रुएंट पॉइंट घेतला तो म्हणजे आर. त्याचं काय पोझिशन्स वेक्टर एच बार मीन्स एच बार इज इक्वल टू 1 2 3 हे काय झाले 4. तुम्हाला कोणत्याही फॉर्म्युल्याने एक्झाम्पल सॉल्व करायला विचार. समजलं बायसेक्टर आणि मीडियन या दोघांमधलं असलेला डिफरन्स. आता आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल. Using the vector method, find the in center of triangle whose vertices are A 0 3 0, B 0 0 4 and C 0 3 4. आपल्याला इन सेंटर म्हणजे हा एच पॉइंट काढतो. ते आपल्याला चार फॉर्म्युले 1 2 3 आणि 4 हे चार पैकी एक फॉर्म्युला काय होते आपल्याला त्यांनी काय दिले ए बी सी त्या ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिले. मग त्या व्हर्टायसवरून आपल्याला ते पोझिशन्स वेक्टर काढायचे. लाईक A bar, B bar, C bar are the positions vector of point A, B, C respectively. मग A bar काय येणार आहे 0R plus 3J plus 0K. B bar काय येतं 0R plus 0J plus 4K and C bar काय येतं 0R plus 3J plus 4K. Is that clear? आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला A बार B बार आणि C बार मिळाले. इथे B बार आहे E बार आहे किंवा F बार आहे. तो अपोजिट साइडच्या लेंथवरचा पॉइंट. तो पॉइंट्स आपल्याला माहिती नाही म्हणजे आपल्याला एक तीन फॉर्म्युले अप्लाय होणार नाही. आपला जो फॉर्म्युला अप्लाय होतो तो हा x a बार प्लस y b बार प्लस z c बार. तर आपल्याकडे a बार b बार आणि c बार. आता मला काढायचे काय x y आणि z. x y z म्हणजे काय आपण काय कन्सिडर केलं लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे x ही A च्या अँगलच्या समोरच्याची बाजू. मग A च्या अँगलच्या समोरची बाजू कोणती असणार आहे BC. y हा कोणाचा आहे B बार. मग त्याच्या समोरची बाजू काय आहे AC and Z हा C बार. त्याच्या समोरची बाजू काय A. आता त्या सर्वांची आपल्याला लेंथ काढायची म्हणजे काय काढायला लागणार आहे BC AC आणि AB चं मॉड काढावं लागतं. काय फाइंड आउट करायला लागणार आहे BC AC आणि AB या तिघांचं असलेलं मॅग्निट्यूड म्हणजे ज्याला आपण मॉड्स म्हटलं तरी चालेल. मग BC आपल्याला पॉइंटच्या फॉर्म मध्ये दिले ते आपण व्हर्टायसेसच्या फॉर्म मध्ये इथे काय आलं B बार मायनस C बार. इथे C बार मायनस A बार. इथे B बार मायनस A बार. या दोघांचे सबट्रॅक्शन्स करा 0 मायनस 0 0 आला 0 मायनस म्हणजे मायनस 3J प्लस 0K ते पुन्हा मोठा प्लस 4K मायनस 4. पुढे C 0 मायनस 0 0 माइनस 3 माइनस 3 0J 4K माइनस 0K means 4K आणि B बार माइनस A. B बार माइनस A तो काय येतोय 0 आहे 0 माइनस 3 माइनस 3J 4 माइनस 0 प्लस हे सगळे मॉड मध्ये यांची आपण व्हॅल्यू काढली नाही. तुम्ही पर्टिक्युलर x y z हे फाइंड आउट केलं. आपण हे डायरेक्ट सुद्धा करू शकतो. फक्त एक स्टेप फक्त काय केलं आपण वाढवलेले तुम्हाला समजण्यासाठी. आता x इज इक्वल टू याचं आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं. तर मॅग्निट्यूड आपण पाहिलं ती अंडर रूट यांचा असलेला स्क्वेअर करून ऍडिशन्स करायचे. तिथे सुद्धा वर्ड x y z आले होते त्यामुळे मी तिथे वापरणार नाही. हे जे यांचे मॅग्निट्यूड y डायरेक्शन z डायरेक्शन आणि k डायरेक्शन त्यांचे
मग -3 चा स्क्वेअर केला तर काय येणार आहे 9 त्याचं रूट काय येतं 3 0 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 60 स्क्वेअर त्याचा रूट काढला तर तो झाला 4 इथे 0 स्क्वेअर प्लस 9 प्लस 16 9 प्लस 16 25 त्याचा रूट काढला तर तो काय झाला 5 म्हणजे इथे therefore x is equal to 3 y is equal to 4 and z is equal to 5 हे कसं लक्षात ठेवायचं x ही a च्या समोरची बाजू म्हणून राहतात कुठले bc y ही b च्या समोरची बाजू b चे सोडले पॉइंट मिळाले ac आणि z हा c च्या समोर म्हणजे राहिलेले पॉइंट a आणि b तिन्ही मिळाले आपल्याला h बार काढायचा h बार इज इक्वल टू x a बार प्लस y b बार प्लस z c बार डिवाइडेड बाय x प्लस y प्लस z मला ते कुठे एकत्र येतात त्याचे पॉइंट्स फाइंड आउट करायचे म्हणजे h बार इज इक्वल टू x किती आहे 3 a बार काय आहे 0i plus 0j plus sorry 3j plus 0 y bar y का है 4 b bar का है 0i plus 0j plus 4 आता प्लस पुढची टर्म इथे लिहितो 5 आणि c बार काय आहे 0i plus 3j plus 4k आणि थ्रू आउट डिवाइडेड बाय x plus y plus z 3 plus 4 plus 5 आता जर हे आपण सिम्प्लिफाय केलं 3j plus 3 into 3 9j plus 0 plus 4k sorry 16k plus 0 15j plus 20 divided by 12 9j plus 15j 24j plus 16 plus 20 36k divided by 12 जर सिंपल रेशो चा तसं आपण लक्षात येतं इथे येतोय 0i plus 24 divided by 12 means 2j 36 divided by 12 means 3 तर h बार चे पोझिशन वेक्टर काय आले 0i plus 2j plus 3k म्हणजेच h चे पॉइंट्स काय आले जे मल्टिपल नंबर आहेत ते 0 2 3 इथे जो नंबर जी डायरेक्शन्स मिसिंग असेल त्याच्याऐवजी 0 लिहायचं कारण की 0 हा एक कोऑर्डिनेटचा पॉइंट्स आहे न्यूमेरिकल्स मध्ये जरी आपण लिहित नसलो तरी पण कोऑर्डिनेट्स मध्ये तो आपल्याला लिहायलाच पाहिजे येथे लक्षात h इज इक्वल टू काय आलं 0 2 3 म्हणजे x ऍक्सिसचा पॉइंट 0 y ऍक्सिसचा 2 z ऍक्सिसचा 3 आपल्याला एमसीक्यू ला काय क्वेश्चन येऊ शकतो तर हा जो h पॉइंट आहे तो कोणत्या प्लेन मध्ये असेल आता इथे x ऍक्सिस 0 आहे म्हणजे तो राहिला कोणता y आणि z तो कोणत्या प्लेन मध्ये येणार आहे एमसीक्यू साठी प्लेन y z हे लक्षात ठेवा हाच प्रश्न तुम्हाला एमसीक्यू ला सुद्धा येऊ शकतो पण विचारणार काय तर हा जो इन सेंटर पॉइंट्स आहे तो कोणत्या प्लेन मध्ये असेल तो कोणत्या प्लेन मध्ये येणार आहे y and z पॉइंट्स मध्ये ते पहा समजा x 0 चे म्हणजे राहतोय का y and z समजलं एक्झाम्पल ह्या टाइपचे एक्झाम्पल